अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आज आपल्या खेळची काय हालत आहे. न धर चालयाला रस्तो आहे, न व्यापाऱ्यांना धंदो करता ये, म्हणजे तऱ्हातऱ्हाचं मसला आहात. इलेक्शन झाला आपल्या म्युन्सिपाल्टीचा आणि आपण खुश झालो की आता आपल्या खेळचा जे हे रंगरूप बदलल. काहीशी थोडीशी आशा पण आहे आणि काही कामं चालल्यात, पण जी कामं चालल्यात आणि त्याच्यामुळे लोकांना काय त्रास आहे. आम्ही विचार केला होतो की आपले नवनिर्वाचित सगळं नगरसेवक आणि नगरसेविका हे आता त्यांचं जे ह्यात सत्काराचं दिवस जल्दी खतम होतील, म्हणजे एक प्रकारचं हनीमून पिरियड खतम होईल, ती कामाला लागतील. पण आता मार्च महिना पण खपत येलोय आणि लोकांचे हात लय त्रसतात आणि लोकांचोच मुद्दो घेऊन आज महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी आज अगदी खेड म्युन्सिपाल्टीवर खेडचं जे आपलं म्युन्सिपाल्टीचं आपलं हेड आहात त्यांची त्यांच्या ऑफिसला जाऊन सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सामने सगळं मुद्दं ठेवले. मुद्दा असा आहात ना की बघा, तर आपल्या सगळ्याशी मुंसलिक मुद्दा आहात. पाणी, इवन आता ईद गेली आणि सणाचं दिवस, त्या दिवसा काही एरियातला पाणी नाही, धुरूळ इतकं होते, लोकांना त्रास होते, रस्त्याने ॲक्सिडेंट होतात. तेव्हा गोसबाईंनी जे की काँग्रेसचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी सगळं मुद्दे मांडले. ह्या वक्तार किरण तायडे, अनिल सदरे अशी वेगवेगळी जी जनप्रतिनिधित्व अलग अलग पॉलिटिकल पार्टीची लोकां त्याच्या संघातला खासकर दुसरी जनता ह्या लोकांनी आपल्या म्युन्सिपाल्टी हेडच्या सामने आपलं मुद्दे मांडले. पेशात ह्या वक्तारचं ज मानलेलं मुद्दं आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे ती आपण आपल्या बॅकग्राऊंडला बघू शकता की जर रस्ता हा जे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे लोक किती त्रसतात. तेव्हाही आपण आपल्या चॅनलच्या मार्फत पण ह्या जितकं नगरसेवक, नगराध्यक्षा, नगरसेविका त्यांना आम्ही विनंती करता की जनताच्या ह्याचा विचार करून जल्दीत जल्दी पावसाळ्याच्या पूर्वी ही कामं सगळी पूर्ण करून घ्या, हीच विनंती. नाजरीन, आपण आपल्या ह्या न्यूजला बघू शकता की आपलं खेड काँग्रेस कोसबाई खतीब ह्यांनी अगदी हर मुद्द्यावर जोर देऊन की त्यांच्या म्युन्सिपाल्टी हेडच्या नजरेत सगळं मुद्दा हाणून ठेवले नात. आणि गोसबाईंनी खास असं सांगले की अगर 60% जर 60% वोट जर जितलेल्या नगरसेवक आणि नगरसेविकेला पडला तर 40% अपोजिशनला पडला. तेव्हा 40%चं जे आहे आम्ही रिप्रेझेंट करून आम्ही तर मुद्दं हाता उठवत राहू आणि ही तुमच्यापासून ही कामं झाली पाहिजे. या वक्तार अनिल सदरे, किरण तायडे आणि अशी मोप लोक आता हाजीर होती आणि त्याच्या बाद आपल्या म्युन्सिपाल्टी हेड आहात त्यांनी आपल्याला रिप्लाय दिले नात. तर तुम्ही ह्या सगळ्या व्हिडिओतला बघू शकता. ओके. आपला रस्ता खराब असल्यामुळे शहरात किती ऍक्सिडेंट झाले साहेब. लोकांचे हात तुटले, लोकांचे पाय तुटले, लोकांच्या डोक्याला मार लागलाय आणि लोकांना श्वासाचा भयंकर त्रास होतो. या सर्व गोष्टी आणि ह्याला साहेब जबाबदार तुम्ही आहात मुख्याधिकारी. कारण हे गेले मला वाटते 4 महिने काम चालू आहे, कुठलाच रस्ता एकही पूर्ण झालेला नाही, कुठेही जात नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, जे काय आता तुम्ही माहिती घ्या की किती नागरिकांना ही दुखापत झाली आहे, त्यांचा सर्व खर्च नगरपालिकेने केला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. कारण त्याला जबाबदार तुम्ही आहात, नगराध्यक्ष आहात, तसेच हे सगळे नगरसेवक. यांचे 4 महिने झाले फक्त सत्कार चालू आहे, कुठलीही कामं होत नाही. आणि या सर्व गोष्टीला अख्खे हे पूर्ण नगरपालिका तुम्ही जबाबदार आहात. आणि तसं आम्ही ते आज नागरिकांना जो त्रास होतोय त्याला जबाबदार मुख्याधिकारी आहेत. त्यांनी ह्या सर्व जे काय दुखापत झाली आहे त्या सर्वांना त्यांचा इलाज तुम्ही केला पाहिजे, आम्ही या मताचे आहोत. आणि साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतोय, असं समजू नका 100% हे आहे. 40% जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे. आज आम्ही जबाबदार आहोत, आम्ही त्यांचा प्रश्न उचलू, आम्ही त्यांच्या प्रश्नासाठी इथे 1 नाही 10 वेळा येऊ. असं समजू नका 100% ते आहेत म्हणजे ते करतील ते पूर्व दिशा, अजिबात चालून देणार नाही आम्ही.
40% जनता आजही आमच्यासोबत आहे. कशा पद्धतीने निवडणूक झाली हे सर्व जनतेला माहिती आहे. आम्ही नाही साहेब ऐकणार. हे अशी जर कामं चालू असतील बोगस परिस्थिती आहे. कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती साहेब ह्या व्यापाऱ्यांची आहे. जिथं त्यांचा 2000 रुपये धंदा होता तिथं त्यांचा 20 रुपये पण धंदा होत नाही. बघा तुम्ही अशी कुठची सिस्टीम आहे हो की सगळं धंदा बंद ठेवायचा आणि रस्त्याचा विकास करायचा म्हणून. आणि त्या एका खड्ड्यामध्ये आपटली आणि पडली. ती बायको त्याची ऍडमिट आहे. डोक्याला लागलेली त्या वरचा जो सहाय्यता हॉस्पिटल होते ते वाजला तर नवीन झाले त्या ठिकाणी ते ऍडमिट आहे. मला वाटतं काय करणार म्हणजे त्या एका कागदासाठी मी म्हणतो देव कुठं म्हटलं मला चुकली बुद्धी आणि ना एक रेशन कार्ड आणायला पाठवलंय कागद. हजारो तिथे आमचे जे लोक आहेत अनुयायी आहेत ते खाली नगरपालिकेच्या आपल्या जिजामाता उद्यानामध्ये येणार आहेत 14 एप्रिलला. आज त्या काय अवस्था तिथे त्या उद्यानाची एकदम वाईट अवस्था आहे. कशा प्रकारे तिथे जयंती साजरी करायची. एक महामानवाची जयंती तोंडावर आली आहे. आज नगरपालिका प्रशासनाकडे का लक्ष नाही तिकडे जात आहे की आज तिथे बघायला पाहिजे ना काय प्रकारे बाबा. आज तुम्हाला तो खालचं ते आपलं जे काय झालं तयार झालं ते काय सांस्कृतिक केंद्र तयार करण्याची फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून एवढी धडपड करून तुम्ही ते तयार केलं सगळ्यांनी आणि आज 14 एप्रिल तोंडावर आहे ते तुम्ही ती नगरपालिकेच्या त्या जिजामाता उद्यानाकडे धुमकून बघत नाहीये. आता खेड भरणे जो रस्ता आहे दापोली रस्ता हे काम चालू आहे. आता याचं रस्त्याच्या कामासंदर्भात आपण काय केली की ह्या मात्र पीडब्ल्यूडीने काम चालू आहे. बरोबर. आता रोड डीपीनुसार आपलं वाइंडिंग करायचं आहे. त्याची प्रोसेस पण चालू आहे. मीनवाईल रस्त्यावर मागच्या वेळेस खूप खड्डे पडले होते. पहिले इथं हा पुराचं पाणी येतं. पहिले इथं त्यांनी आपण सिमेंटचं त्यांना हे त्याच्याकडनं करून घेतलं. आता हा रस्ता इथून नाना पार्कपासून तर इथपर्यंत मधुपेयापर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे. 1-2 दिवसापूर्वीच त्या कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि पीडब्ल्यूडीला आपण सांगितलंय. मध्ये जाणारे अप्रोच रोड त्यांना म्हणजे आजच सांगितलं की तुम्ही लवकर अप्रोच रोड तयार करा, हा रस्ता खुला करून द्या. तुमच्या याच्या अनुषंगाने त्यांना आज आम्ही पत्र पण देतो. आणि पुढचा जो आहे रस्ता तळ्याचा वाकण ते आता 2 दिवसात सुरू करतो. तिथे त्यांना सांगितलेलं की तुम्ही जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तिकडचं येत नाही तोपर्यंत मध्ये कुठलंही काम करू नका. म्हणजे तळ्याच्या वाकणपासून तर तिकडे पुढे अन्नाचा परात ह्या ह्याच्यामध्ये ह्या 2 महिन्यामध्ये जर काम पूर्ण होत असेल तरच तुम्ही त्याला घाला. नाहीतर रस्ता जे खड्डे पडलेले आहेत त्याला लेअर करून सिलकोट करून द्या. रस्ता चांगला करून द्या आणि पावसाळ्यानंतर तो काम करा. त्याच दरम्यान मग सर्च रिपोर्ट येऊन रोड वायडिंगचं पण तेवढं काम पूर्ण होईल. हा रस्ता तर आपल्या त्याला 1-2 दिवसात त्यांना आपण चालू करायला लावू. मला एक मिनिट सांगा आता थिएटरचा भाग आहे. 2 तुम्ही रस्ते केलेले आहेत. जर 2 एसट्या समोरासमोर तिथं आल्या आता पर्याय कुठे आहे सांगा. 2 फूट खाली आता एक मिनिट 2 जिथं थिएटर बसणं पुढं हा इथला 3 बत्ती नका सोडा. रिक्षा स्टँड आहे तिथं अडचण नाही. पण जर थिएटरच्या तिथं कॉर्नरला जर समजा 2 एसट्या आल्या किंवा एखादी मोठी अवजड गाडी जर तिथं आली रस्ता कसा क्रॉस करणार कसा. रस्ता क्रॉस होऊच शकत नाही जर काय अडचण आली तर. रस्त्याची विड्थ कशी जेवढी एक्झिस्टिंग रस्ता होता तेवढाच रस्ता घेतला आपण. साहेब बघा तुम्ही जर मोठी गाडी आली ना तर नाही. अशाच बातम्यांसाठी सबस्क्राईब करून ठेवा आपलं ह्यो कोकणी न्यूज चॅनल. परत भेटू नवीन काही बात खबरच्या संघात.